पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, सोबतच त्यांची नार्कोटेस्ट करावी अशी मागणी पुण्यातील पत्रकारांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्णा पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर पत्रकार मुजीब कुरेशी, दौलत भोसले, मोहन लोखंडे, विजय बगाटे, गजानन हिवरे, सतीश टाकळकर, कैलास बलखंडे, जाकीर पठाण, अनिल आहिरे, अनीस बाबू मिया, मोहम्मद अलीम, केदार पाथरकर, संपत तेली, सुशील दळवी, सुशील गायकवाड, शेख असद, मनोज भुजबळ सह आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आरोपीवर गुन्हा दाखल. नुकताच मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना खासदार संजय दिना पाटील जे त्यातले शिंदे गट आहेत, त्यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धट आणि उर्मट आणि जीवे मारण्याची भाषा केली. माझं शासन यंत्रणेला हे म्हणणं आहे की अशा उर्मट आणि उद्धट लोकांना त्वरित आपण पक्षातून काढून टाकावं किंवा त्यांना सपोर्ट करणं बंद करावं. ह्याची भाषा येतीच कशी? खासदार म्हणजे संसदेने त्याला महत्त्वपूर्ण अधिकार दिलेला आहे. त्याला 4 ते 5 लाख लोकांनी निवडून दिले. असा लोकप्रतिनिधी एवढी उद्धट भाषा कशी वापरू शकतो आणि त्याची हिंमत कशी होते एवढी? माझी मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी ह्या खासदारावर तत्काळ कारवाई करून त्याचं सदस्यत्व रद्द करावं. खासदार संजय दीना पाटिल जो सत्ताधारी पक्ष का खासदार है, इसने जो पत्रकारों के खिलाफ में जो बकवास की है उसके संदर्भ में हम पूर्णा पत्रकार तालुका पत्रकार संगठन की तरफ से तीव्र शब्दों में निषेध करते हैं और हम सरकार से ये मांग करते हैं कि तुम्हारा ही सत्ता में रहने वाला खासदार ये इस तरह की अगर बकवास करता है तो उसके ऊपर आप क्या एक्शन लेंगे, हम इसका इंतज़ार करेंगे. हमारी मांगनी ये है कि इस खासदार पे, इस मुजोर खासदार के ऊपर तुरंत पत्रकार संरक्षण कायदा के अंतर्गत गुना दाखिल करें, उसे अटक करें, उसे जेल की हवा खिलाएं. तो हमारे मुख्यमंत्री ने ये शब्द दिया है कि पत्रकारों के खिलाफ में किसी ने भी बकवास किया तो उसे हम जेल की हवा खिलाएंगे. तो मुख्यमंत्री साहब ने अपने शब्द का पालन करना, ये हमारी मांग है. खासदार संजय दिना पाटील यांनी विकृत विधान केलं आणि समस्त पत्रकारिता क्षेत्राचा प्रचंड अवमान करत धमक्या देण्याचं पाप केलं. माझी आणि आमच्या येथील सर्व पत्रकारांची एकच इच्छा आहे की अशा मुजोर, असभ्य आणि घटनाबाह्य विधान करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा. एकीकडे या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे म्हणतात पत्रकारांना दमदाटी करणाऱ्या व धमकी देणाऱ्यांना जेलची हवा खावी लागेल. आमची सगळ्यांची विनंती त्यांना आहे, आपण हे विधान केलेलं आहे त्याप्रमाणे आपण खासदार संजय दिना पाटील यांच्यावरती त्वरित कारवाई करावी. सर, असे निवेदन देतच राहतात पण कुठलाही गुन्हा दाखल होत नाही, काय सांग? नाही, करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं विधान आहे. पण पत्रकारांना दमदाटी निवेदन देऊन निषेधच करतोय, पाठला करत नाही, म्हणून गुन्हा दाखल होत नाही असं तुम्हाला वाटते? नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळजळीत प्रतिक्रिया एकंदरीत या घटनेच्या संदर्भात उमटत आहेत आणि संजय दिना पाटील यांनी माफी मागितली. सुरुवातीला धमक्या द्यायच्या आणि नंतर माफी मागायची, म्हणजे पाप धुतल्या जात नाही हे त्यांनी लक्षात सर, त्याने माफी नाही मागितली, दिलगिरी व्यक्त केली. आपण नार्को टेस्ट करण्याची मागणी केलेली आहे. हां, त्यांनी एका बाईटमध्ये सांगितले की मी 5 खून केले, 5 जणाला मारले. तर ते कसं मारले, काय मारले याचा तपास पोलीस यंत्रणेने उलगडा करण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. म्हणजे नेमके दूध का दूध, पाणी का पाणी, आणि त्यांनी नेमकं कोणाकोणाच्या कशा पद्धतीनं हत्या केल्या की मारले, काय झालं नेमकं ते तरी महाराष्ट्राला कळेल. कारण हा त्यांच्यावर आरोप नाही आहे, त्यांनी स्वतःच तशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणून त्यांचे त्या स्टेटमेंटच्या आधारे त्यांची ती तपासणी व्हायला पाहिजे आणि नेमकं काय घडले हे महाराष्ट्राला कळेल. सुसंस्कृतपणा लोप पावत आहे. अलीकडल्या काळात राजकारणात काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती घुसल्यामुळे पत्रकारांनी आम्ही म्हणलं तसलंच छापलं पाहिजे, आमच्या विरोधात काही लिहिलं नाही पाहिजे, आमचंच म्हणणं खरं आहे, अशा पद्धतीची मानसिकता त्यांची झालेली आहे. परंतु पत्रकार हे कुणाचे गुलाम नाही आहेत. पत्रकारांचं स्वातंत्र्य घटनादत्त आहे, ते अबाधित आहे.
पत्रकाराला काय लिहायचं हा त्याचा तो अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे त्याचा तो, आणि ते करत असताना तुम्ही म्हणलं तसं आम्ही नाही लिहू शकत. आम्हाला जे वाटतं समाजाच्या हिताचं जे आहे ते आम्ही मांडणार आणि त्या पद्धतीनं मांडू. असे कितीही संजय दिना पाटील आले आणि गेले तरी महाराष्ट्रातले पत्रकार त्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार आहेत, सज्ज आहेत.